सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत, तरी वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे या आपल्या सोबत आहेत. साहेब, या कार्यक्रमासंदर्भात आपण काय सांगू शकता? मनोज आमरे आमचे फार जुने सहकारी आहेत. मुंबई सारख्या महानगरीमध्ये पवार साहेबांच्या पक्षाची खंबीरपणाने एकनिष्ठतेनेच त्या ठिकाणी कमान सांभाळून आहेत. त्यांचा एक कार्यक्रम या ठिकाणी होतो. यामुळे मी राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की हा कार्यक्रम उपस्थित राहा. कार्यक्रम कोणता याच्यापेक्षा त्याची भावना किती महत्वाची आहे. आणि माझा कार्यकर्ता पक्षात आहे म्हटल्यानंतर तिथे येऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मी निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, या मुंबई शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे. विशेषतः गिरगावमध्ये या असलेल्या गल्ली बोळामध्ये ज्या पद्धतीने उत्सव साजरे होतात, घरगुती उत्सव साजरे होतात, त्याला मनोजी मनापासून प्रयत्न करतात की या उत्सवाला प्रेरित करण्याचा, प्रोत्साहित करण्याचा, आणि मला वाटतं त्यामुळे ते पारितोषिक देतात. स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय, निवड झाली नाही झाली तरी त्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सुद्धा मंडळांना त्यांनी त्या ठिकाणी बक्षीस दिले. मला वाटतं चांगले उपक्रम आहेत. समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता जेवढा अशा प्रकारचे उपक्रम वेगवेगळे, आणि एवढेच नुसत्या या उत्सवानिमित्त फक्त कार्यक्रम घेतात असं नाही, तर इथल्या सामाजिक कामाच्या संदर्भातून काही अडचणी असल्या तरी तो अग्रेसर भाग घेत असतात. मला वाटतं की हा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं, आणि म्हणून मला वाटतं त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. निवडणुकी संदर्भात एक प्रश्न आहे. सरकार येणारे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलू शकतात का? आणि वोट चोरी संदर्भात आपलं काय मत आहे? वोट चोरी ओरडून आम्ही थकलो. आता सरकार तरी सुद्धा निवडणुका रेटून येत आहेत. आता निवडणुका लोकशाहीमध्ये जर टिकवायच्या असतील, आपली वोट चोरी व्हायची नसते, तर सगळ्या जनतेने या सरकारच्या असलेल्या पक्षांच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात जर मतदान केलं तर ही वोट चोरी थांबेल. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत रोकटोक असे शशिकांत शिंदे साहेब. वोट चोरी जर थांबवायची असेल तर महाविकास आघाडीला तुम्ही साथ द्या. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज. आपल्यासोबत पसायदान चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मनोज आमरेजी. आजचा हा कार्यक्रम आपल्या अतिशय उत्तम रीतीने पार पडत आहे. त्या संदर्भात आपण काय सांगत? आज गेली अनेक वर्ष मी हा उपक्रम राबवतोय. हे उपक्रम राबवायची माझी एकच मनीषा आमच्या लोकांची, की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. हे माझ्या आई वडिलांनी दिलेलं बाळकडू आहे. ते समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे. आज आपण बघताय की बरीच मंडळ आपले उत्सव लोप पावत चालले, मंडळ अनिउत्साहित झालेली आहे, आणि त्यांना कुठेतरी उत्साहात आणलं पाहिजे. उत्सव साजरा झाला पाहिजे, आमचं ध्येय होतं. त्या ध्येयासाठी आम्ही हा उत्सव साजरा करायचा कसा, किंवा कसं, काही सार्वजनिक मंडळ जे असतात ती या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. ते सामाजिक कार्य त्यांच्यातून घडलं पाहिजे. ते कधी घडेल ते आपण स्पर्धात्मक काहीतरी घेऊ, तो मंडळ काहीतरी करतो मग आपणही करूया. आज माझ्याकडे अशी बरीच मंडळ आहेत की त्या मंडळाने समाज कार्य केलं होतं, म्हणून त्याचं बघून ते दुसरं सामाजिक कार्य करतंय. आणि समाज कार्य करण्यासाठी, यांना प्रवृत्त करण्यासाठी आम्ही आज हे घरगुती गणपती म्हणा, सार्वजनिक गणपती किंवा सार्वजनिक नवरात्री, हे आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आणून हा उत्सव आम्ही साजरा करायला लागलो. आणि त्या प्रत्येक ह्याला हे मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्यांचं कॅश प्राईज असेल, सन्मान चिन्ह असेल, सन्मानपत्र त्यांचा गौरव देतो. वैयक्तिक असं आपल्याला काय वाटतं की जे गणेश मूर्ती किंवा नवरात्री अंबे मातेची मूर्तीची उंची याच्यावरून वाद मध्यंतरी खूप निर्माण झाला होता, तर आपल्याला काय वाटतं की साधारण मूर्तीची उंची कितपर्यंत असावी? कसं आहे, आपण कार्यक्रमातून आपली उंची वाढवा, देवाची उंची वाढवून किंवा उंची वाढवून काय होणार नाही. आज मी पण बघतो, आज माझ्याकडे पण या उत्सवात बरेच उंच मूर्ती आलेल्या आहेत. वैयक्तिक माझा याला विरोधच आहे, पण काय करणार. आता जे प्रत्येक मंडळ जे ठरवतं त्याला आपण काहीच करू शकत नाही, पण समाजाने, या मंडळाने समजलं पाहिजे की आपण आपल्या मूर्तीची उंची किती ठेवावी, यावरती नक्की सरकारने प्रबंध आणलाच पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.